शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर ना, स्वयंपाकाची तयारी तर बघा, अशी शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली. तर आता भाजी बनवणार आहे. तर चहा पाणी सगळं झालंय, भाजी करायची आहे आता. आणि अनु मात्र अजून झोपली, उठलीच नाहीये अनु. पोरीची सकाळच्या शाळा चालू आहेत, पोरी जिकडं तिकडं गेल्या. आणि आज सुद्धा ना शाळा लवकरच सुटायच्या, त्यामुळे लवकर येणार आहेत. आणि चहा बिस्किट खाऊन गेलेले आहेत. तर आता मी स्वयंपाक करायला लागले. अनुला अजून उठवलंच नाही, ती झोपली. तिची तब्येत अजून सुद्धा इतकीशी ठीक नाहीये. तर घरात औषधं असल्यामुळं ना तेच तिला दिले, दवाखान्यात अजून काही गेलेलोच नव्हतं. तर आता भाजी करते आणि तुमच्याशी ही रेसिपी पण शेअर करते. असं चिरून घेतलंय शिमला मिरची आणि कांदा. तर कांदा पण थोडा घालायचा आणि धुवून स्वच्छ ना असं कट करून घेतले. तर थोडं तेल टाकायचं. तेल तापलं की जिरे मोहरी टाकायचे. आत्ताच पाणी मारले बघा. आणि आज फुलं लागले, त्या झाडाला बऱ्याच दिवसांनी फुलं लागली. तर झाडावर पाणी मारले, ओलाचा आहे कढीपत्ता सगळा धुवून गेलाय त्यामुळे. झाडावर पाणी मारल्यामुळे तर जिरे मोहरी कांदा कढीपत्ता थोडी हळद टाकते. एक राहिलं उपट करायचं. मध्येच पाणी आल्यामुळे उतारलं लागलं मला. तेलामध्ये ना शिमला मिरची जरा भाजू दे, मग तिखट टाकणार आहे. तिखट टाकली की तिखट लगेच जळतंय. मग तर थोडं बेसन पीठ टाकून ना अशी करणार आहे मी शिमला मिरची. तर अगोदर ना तर असं बेसन पीठ टाकून ना छान होते भाजी बरं का. तर आपल्याला ह्यामध्येच आता ना बेसन पीठ टाकायचं. थोडस बेसन पीठ आपण टाकून करल्यामुळं ना थोडं तेल ह्याला ना जादा लागते अगदी. तर मीठ टाकायचं चवीपुरतं. आणि आता चांगलं मिक्स करून घेते मी. तर नंतर अजून थोडंसं पीठ मी टाकलं आणि याला आता ना अगदी थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून झाकून ना शिजवायचं. तर अधूनमधून 2-2 मिनिटाला झाकण काढून चांगलं मिक्स करायचं आणि मग भाजी आपली तयार होते. तर बघा आता झाकून ठेवून शिजवते. आणि आता पाणी आले, त्यामुळं प्यायचं पाणी म्हणजे स्वयंपाकाचं ते सगळं पाणी आता भरून ठेवते. तोपर्यंत भाजी होत्या, नंतर मग चपाती करायची. अनु मध्येच उठली आणि लागली आता रडायला. तर भाजी ना बिना शेंगदाण्याचं कूट, ह्याला ना बेसन पीठ केल्यामुळं ना कूट नाही घातलं तरीही चालतंय. हे बघा, बेसन पिठा घातलं की शेंगदाण्याचं कूट घालायची सुद्धा गरज नाही. बिना शेंगदाण्याच्या कुटाची सुद्धा ही भाजी छान लागते. तर झाली आपली भाजी तयार. बघ, उठून रडत आलंय आता. पोळल इथं चल. रडायला लागले आता. रडायचं चालू आहे. जेवायलाच बसलं आता बाळ. शाळेला नाही म्हणते आज जायला. बरं राहू दे, जेवा.
तर चपात्या आवरल्या, चपात्या पटकन केल्या. आणू एवढे रडायला लागले की बस. चपात्या केल्याने तिला जेवायला दिलं. मारल्या मी कशाला मारू म्हटलं का विचारायला लागले पाणी तर रांगोळी काढायला होते ना. पाणी भरून झालंय. मोटर बंद केली, मोटर पाणी झालं भरून. होऊन बघा कसलं कपडे धुवून झाले. तर गुळ तूप चपाती खायला मागत होती. ग ती ताट खाल्लं पण नाही तिने, थोडंसंच खाल्लं. सकाळी भाजी चपाती थोडी खाल्ली. बघा भाजी अशी काढून ठेवली उरलेली. आणि गुळ तूप चपाती थोडं खाल्लंय आणि राखलंय बाकीचं सगळं तसंच. अनुचं कसं चाललंय मोबाईल बघायचं. सकाळी पण भाजी चपाती थोडी खाल्ली, आता गुळ तूप चपाती मागितलं ती पण थोडं खाल्लं. आता इथं ऊन नाही, परत यायला चालू होतं. इतकं ऊन येतं इथं, परत कपडे भांडी काय सुद्धा करता येत नाही. आता अजून ऊन नाही त्यामुळं परत सकाळी 10लाच येते ऊन. सकाळी सकाळीच परत चालू होतं. परत कपडे भांडी सकाळ सकाळी उरकायला लागते, नाहीतर पाय नुसतं पोळायला चालू होते. पपई रविवारी आणली होती आणि मोठी तूप होती ना, तर काल अर्धी खाल्ली होती आणि अर्धी तशीच फ्रीजमध्ये ठेवून टाकली होती. संपली नाही म्हटल्यानंतर तर म्हणलं आता चला अर्धी राहिलेली आज खाऊन टाकूया. चिरलेली होती त्यामुळे. आवडते का? आणि आज की नाही कायम आपलं कसं होतंय, कालचा जो असतो केलेला व्हिडिओ शूट तो आज येत असतो, पण आजचा व्हिडिओ जो आहे तो आजच येणार आहे. का तर काल मूडच नव्हता, काल व्हिडिओच केलेला नव्हता, त्यामुळे आज टाकायला व्हिडिओ नाहीये. तर आज सकाळीच व्हिडिओ केलाय लवकर म्हणून मी, आणि आजचा व्हिडिओ आजच येणार आहे आपल्याला ना. कुणाला द्यायचं आणि दुसऱ्यांदा आणि ऍक्शन द्यायचं का नाही. धर मी चालते. अनुला कलिंगड आवडते पपईपेक्षा. काल कलिंगड खाल्लं होतं का नाही. गोड आहे, छान आहे. छान आहे का सांग की. छान आहे छान आहे का. छान आहे म्हणून सांग. तुम्ही बोल सांगा छान आहे का. छान आहे ना, गोड गोड. आणि तू आज शाळेलाच गेली नाही ना. मॅडम बघ की ओरडते मग. शाळेला आणू का आली नाही म्हणते का मग.